सोपा नाही, तो खूप अवघड आहे. पण त्यासाठी मला काही ना प्रश्न विचारायचे, ते प्रश्न मी मला विचारणार आहे. दोघांनी लक्ष द्यायचं आहे. दोघांसाठी पहिला प्रश्न असेल की तुमच्या आयुष्यामध्ये मुलगा येणार की मुलगी येणार, तुम्ही थोडा वेळ करून सांगायचं. तुमच्या दोघांचे विचार समजले तुम्हाला लगेच कळेल. पुढचा प्रश्न आहे, जे येणार बाळ आहे ते बाळ एकदा जर रडायला चालू झालं तर त्यासाठी रात्रभर कोण जातं? पुन्हा जो आहे तुम्ही दोघांचं मग एकसारखं आलेलं आहे, म्हणजे त्यांच्या प्रपंचात आहे, रस आहे, एकी आहे. पुढचा प्रश्न आहे, एकसारखा पुन्हा आला तर दोघांचे विचार सारखे आहेत असं सांगायचं. पुढचा प्रश्न आहे, बाळ सारखं रडत असताना लगेच त्याला भूक लागली. भूक लागल्यानंतर लगेच बाळाने शी केली. ती शी केल्यानंतर त्याचे डायपर दोघांपैकी कोण बदललं? दोघांचा गुणधर्म असेल म्हणजे दोघांची मुली नाही असेल. पुढचा प्रश्न आहे, बाळांचे जास्त, तुमच्या बाळाचा जास्त लाड दोघांपैकी कोण करणार? दोघांनी एकमेकाचं उत्तर दिलं, आम्ही नाही, हे करणार, तेही करणार, असा त्याचा अर्थ असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बाळाला आयुष्यामध्ये स्ट्रिक्ट वळण लावण्याची जबाबदारी कोण घेईल? बाबालाच आईने नाही, तीन काळीचं मग तीन काळीकडचं आहे, दोघांनी सांगितलेलं. पुढचा प्रश्न आहे, त्या बाळाचा दररोज अभ्यास कोण केला? शाबास, व्हेरी गुड. परत पुढचा प्रश्न आहे, बाळाला जर आवड असेल डान्स शिकायची, त्याला दररोज डान्स कोण शिकवतं? व्हेरी गुड, व्हेरी गुड. बापाने समजलं की डान्स शिकवायचं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बाळासाठी रात्रभर जर काय अडचण आली तर जागरण कोण करणार? असं कसं काय झालं? दोघंच झालं काय? दोघंच. ठीक आहे, ठीक आहे, व्हेरी गुड. दोघांचे जे 8 प्रश्न विचारले त्या 8 प्रश्नामध्ये दोघांच्या उत्तरात एक वाक्यता ही 5 प्रश्नामध्ये आली. नक्कीच अजय आणि पल्लवी तुमचा हा प्रपंचाचा यशस्वी होतो विघ्नेश्वरांना आहे. दोघांना पुनश्च एकदा खूप खूप या सर्व ज्येष्ठ आणि ज्येष्ठ पूर्ण प्रपंचाचा व्रत जिंकलेली सर्वांच्या तुम्हाला शुभेच्छा.